नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत महिलांच्या सहभागासह भारतीय सैनिकांची संख्या वाढवणार असल्याची पंतप्रधानांची घोषणा. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणाचा द्वैमासिक आढावा आज. व्याजदरात कपातीची अपेक्षा. जागतिक हृदय दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमातून केली जाणार जनजागृती. ज्येष्ठ व्हायोलिन वादक संगीतकार प्रभाकर जोग यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं निधन. आता सविस्तर वृत्त. अमेरिका आणि आयर्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतत आहेत. या दौऱ्यात अनेक कामं झाल्याचं त्यांनी मायदेशी येण्याआधी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कार्यक्रमांमध्ये भारताच्या वतीनं अधिक सहकार्य करण्याची घोषणा पंतप्रधानांनी 50 देशांच्या परिषदेत केली. शांती सेनेत महिला सैनिकांचाही सहभाग वाढवण्यात येईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चित केलेल्या कालावधीत सुधारणा व्हाव्यात या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताच्या योगदानाबद्दलही पंतप्रधानांनी माहिती दिली. पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची काल भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. आर्थिक संबंध वृद्धिंगत करणं, जलवायू परिवर्तन, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह अनेक मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीआधी ओबामांनी मोदींचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि त्यांची गळाभेट घेतली. गेल्या जानेवारीत दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या चर्चेला या बैठकीत पुढे नेण्याची संधी मिळाली. देशाच्या प्रजासत्ताक दिनासाठी बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेनं पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी ओबामांचे आभार मानले. पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन हे सुरक्षा परिषदेच्या 5 सदस्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. तसंच मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद, मेक्सिकोचे राष्ट्रपती एनरिक पेना नियतो, पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास या नेत्यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. अपहरण झालेल्या भारतीयांबाबतही महमूद अब्बास आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं. दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. दहशतवाद हे संपूर्ण जगापुढचं मोठं आव्हान असून तो संपवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत व्यक्त केली. सिरियामध्ये सुरू असलेल्या यादवीच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि इराणबरोबर एकत्रितपणे काम करण्याची अमेरिकेची तयारी आहे असंही ओबामा यांनी यावेळी स्पष्ट केलं. क्युबावर अमेरिकेने घातलेले निर्बंध मागे घेतले जातील असंही त्यांनी यावेळी सूचित केलं. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये अमेरिका आपलं योगदान वाढवेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. अमेरिकेतल्या बोईंग या मोठ्या विमान उत्पादक कंपनीकडून संरक्षण दलासाठी अपाचे जातीची हल्ला करण्याची क्षमता असलेली 22 हेलिकॉप्टर्स तर चिनूक जातीची 15 वजनवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या करारावर काल अमेरिका सरकारबरोबर करार करण्यात आला. सुमारे $3 अब्ज या व्यवहारातलं पहिलं हेलिकॉप्टर येत्या 3 ते 4 वर्षात भारताला मिळणार आहे. भारताच्या संरक्षण सामग्री खरेदी धोरणानुसार या व्यवहारातल्या काही रकमेची भारतात गुंतवणूक करण्याची अट या करारात अंतर्भूत करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आज आगामी 2 महिन्यांचं पतधोरण जाहीर करणार असून रेपो दरात 0.5% कपात होईल अशी आशा अर्थजगतातून व्यक्त होत आहे. आवाक्यात आलेली महागाई आणि मागणी अभावी घटलेल्या औद्योगिक उत्पादनामुळे रेपो दर कमी व्हावा असं सरकारचं मत आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद पानगडिया यांनी रेपो दर कमी व्हावा असं सूचित केलं आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे खरीपाचं कृषी उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेता डॉ. रघुराम राजन काय धोरण जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून आरामदायी वाहन निर्मितीचा 1000 कोटी रुपये गुंतवणुकीचा अतिरिक्त प्रकल्प मर्सिडीज बेन्झ राज्यात सुरू करणार आहे. या प्रकल्पाला त्वरित मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मर्सिडीज बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक रोलँड फॉल्गर यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. मर्सिडीज बेन्झ कंपनीनं कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
जलयुक्त शिवार योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रमात कंपनी योगदान देईल असं मर्सिडीज बेन्झचे फॉल्गर यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंद या सहकारी संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संदर्भातले आदेश आज राज्य सरकारनं जारी केले. प्राधिकृत अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही 6 महिन्यांसाठी असेल असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातल्या 1,35,00,000 शेतकऱ्यांचा अपघात विमा राज्य सरकार काढणार असून त्याची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर आत्महत्याग्रस्त यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यात येणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं. कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या 1 नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी 2 नोव्हेंबरला होईल. राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी काल निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. या 2 महापालिका निवडणुकांबरोबरच राज्यातल्या 71 नगरपरिषदा, नगरपंचायती तसंच 2,352 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रमही सहारिया यांनी जाहीर केला. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 189 तर 1 नोव्हेंबरला 2,154 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यातल्या 9 ग्रामपंचायती आणि 4 नगरपंचायतींसाठी 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्व ठिकाणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल असं सहारिया यांनी जाहीर केलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी महिलांसाठी 61 तर कोल्हापूर महापालिकेत 81 पैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या सर्व ठिकाणी काल मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड याला काल कोल्हापुरातल्या न्यायालयानं 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. समीरच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील, सुमित खामणकर, श्रद्धा पोवार तसंच अजय कुमार प्रजापती यांचे पानसरे यांच्या हत्येशी काही धागेदोरे आहेत का याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तसंच गुन्ह्यात वापरलेली शस्त्र आणि मोटरसायकल यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नसल्यामुळे समीरची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. त्याचप्रमाणे तपासात समीर दिशाभूल करत असल्याचं सांगत सरकारी पक्षाचे वकील चंद्रकांत बुधेले यांनी त्याच्या ब्रेन मॅपिंग टेस्टचीही मागणी केली आहे. आज या प्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे. INS कोची ही शत्रूच्या छुप्या क्षेपणास्त्रांचा विनाश करणारी भारताची दुसरी अत्याधुनिक युद्धनौका सागरी संरक्षणासाठी सिद्ध झाली असून ती येत्या 30 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. अत्याधुनिक आणि बहुविध मार्गांनी टेहळणी करणारी विशेष यंत्रणा आणि धोक्याची सूचना देणारी अत्याधुनिक रडार प्रणाली असलेली ही नौदलातली दुसरी युद्धनौका आहे. शत्रूच्या सागरी हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी ही युद्धनौका शस्त्रास्त्र आणि संवेदकांची सुसज्ज करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून घेतलेल्या कर्जाला 6% व्याजदरानं व्याज आकारणी करण्यात येणार आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांकडून 31 मार्च 2004 पर्यंत थकीत असलेल्या मुद्दल रकमेवर हे व्याज आकारलं जाणार आहे. या योजनेला 31 मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावं असं आवाहन नागपूर सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी केलं आहे. बी बियाणांसाठी, खतासाठी, जमिनीच्या मातीसाठी जसा खर्च केला जातो तसाच खर्च शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पडणारं पाणी साठवण्यासाठी, शेततळी निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी केला असून त्यांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनीही पावसाचं पाणी साठवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन मध्य प्रदेशातले सनदी अधिकारी उमाकांत उमराव यांनी काल लातूर इथं केलं. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या प्रयत्नांची माहिती व्हावी, सिंचन क्षेत्र वाढावं यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत उमराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या शेततळ्यांची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या 100 शेतकऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांच्याकडून आता लातूरातही हा प्रयोग यशस्वी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी यावेळी व्यक्त केली. अकोल्यातल्या प्रशासकीय अध्यापक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वयंसिद्धा शिबिराचा समारोप काल झाला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जी श्रीकांत उपस्थित होते. क्रीडा आणि युवक संचालनालय, विभागीय उपसंचालक कार्यालय तसंच अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं संयुक्तपणे 7 दिवस हे शिबिर आयोजित केलं होतं. अमरावती विभागातल्या 150 मुली या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. या स्वयंसिद्धा शिबिरामध्ये मुलींना स्वसंरक्षणाबरोबरच कायद्याचं ज्ञान देण्यात आलं. पंतप्रधान मुद्रा योजनेचा काल हिंगोली जिल्ह्यात शुभारंभ झाला. स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संजय कुमार गुप्ता, उपमहाव्यवस्थापक रंजन कुमार बोस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं. लाभार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा करून घ्यावा असं आवाहन संजय कुमार गुप्ता यांनी केलं. कर्ज दिल्याबद्दल लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो. हृदयविकार टाळण्यासाठी योग्य आहार विहार करण्याची, पर्यावरण निकोप ठेवण्याची प्रतिज्ञा घेत आरोग्यम धनसंपदा म्हणण्याचा हा दिवस. शरीराचे सर्वच अवयव महत्वाचे, मात्र आपल्याला जिवंत ठेवण्याचं कार्य करतं ते हृदय. याची काळजी घेणं आणि हृदयविकाराला टाळणं याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक हृदय दिन पाळला जातो. सध्याची बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि धावपळीचे युग, अनियमित आणि अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, पर्यावरणातील वाढतं प्रदूषण यामुळे हृदयरोगाने ग्रस्त व्यक्तींची संख्या सध्या वाढत आहे. अगदी तरुणपणातच हृदयविकार होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. हे टाळण्यासाठी योग्य आणि नियमित आहार, व्यायाम, व्यसनमुक्तता आणि स्वच्छ पर्यावरणाची गरज आहे. आजच्या या जागतिक हृदय दिनी सुदृढ हृदयासाठी प्रत्येकानं प्रतिज्ञा करूया की मी फास्ट फूड, तेलकट पदार्थ टाळून नियमित आणि सकस आहार घेईन, रोज थोडा वेळ व्यायामासाठी चालण्यासाठी देईन, धूम्रपान, मद्यपान इत्यादी व्यसनांपासून आणि ताणतणावापासून दूर राहीन, तसंच आजूबाजूचं पर्यावरण स्वच्छ राखेन आणि या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करीन. मराठी संगीत क्षेत्रात गेली 6 दशकं गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग यांची यंदाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. 5 लाख रुपये सन्मानधन, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करणाऱ्या जोग यांनी मराठी संगीतसृष्टीतल्या जवळपास सर्वच संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करून स्वतंत्र संगीतकार म्हणूनही नाव कमावलं आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल प्राध्यापक रामभाऊ कापसे यांचं आज पहाटे कल्याण इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. जनसंघाच्या काळापासून कुशल संघटक असलेल्या कापसे यांनी 1985 मध्ये कल्याण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेत केलं. 1989 ते 1996 या काळात त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 1996 ते 1998 या काळात ते राज्यसभेचेही सदस्य होते. 2004 ते 2006 या कालावधीत त्यांनी अंदमान निकोबारचं नायब राज्यपालपदही भूषवलं होतं. 1959 ते 1993 या काळात ते मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर कल्याण इथल्या आधारवाडी स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. येत्या 24 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत महिलांच्या सहभागासह भारतीय सैनिकांची संख्या वाढवणार असल्याची पंतप्रधानांची घोषणा. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणाचा द्वैमासिक आढावा आज. व्याजदरात कपातीची अपेक्षा. जागतिक हृदय दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमातून केली जाणार जनजागृती. ज्येष्ठ व्हायोलिन वादक संगीतकार प्रभाकर जोग यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.